समाजशील संवेदनशील कलाकारांच्या संचाला मी सर्वप्रथम अभिवादन करतो। मंचावर उपस्थित असणारे संत साहित्याचे गाढे अभ्यासक, आंतरधर्मीय सुसंवादासाठी विविध असे उपक्रम राबवणारे आणि खऱ्या अर्थाने पुण्यातील ख्रिश्चन समुदायच नाही तर भिन्न धर्मीयांच्या साठी एक सुसंवादी वातावरण तयार करण्यामध्ये पुढाकार घेणारे आमचे मार्गदर्शक डॉक्टर थॉमस बिशप डाबरे साहेब, ज्यांच्या वक्तृत्वावरती तुम्ही आता अनुभव घ्याल। अध्यात्म, समाज, शिक्षण या सर्वाच्या वरती एक चिंतन करणारे असे मनस्वी आमचे मित्र डॉक्टर दत्तात्रय तापकीर सर, ज्यांच्या समवेत पुणे विद्यापीठामध्ये प्रौढ निरंतर विभाग आहे, त्याचे प्रकल्प अधिकारी डॉक्टर सतीश शिरसाट। आणि उपद्रव कितीही असला तरी आम्ही उपक्रम करतच राहणार अशा मानसिकतेतून मनावरती घेऊन अनेक उपक्रम करणारे आमचे मित्र गायक कलाकार रवींद्र साळू सर, इथे सबनीस आहेत, अटले मॅडम आहेत, विद्याताई आहेत, विनोद पवार आहेत। सर्वांचं नाव मी घेणं खरं म्हणजे आम्ही हे सर्व एका विचाराने प्रेरित झालेलो आणि एक संदेश देण्यासाठी अनेक वेळा अशा पद्धतीचे उपक्रम आम्ही करत असतो। इथे उपस्थितांमध्ये अनेक मान्यवर आहेत, सौ तापकीर मॅडम पण आहेत, अनेक जण आहेत। आपणा सर्वांनाच संबोधून या ठिकाणी मी 10 ते 15 मिनिटांमध्ये माझे विचार मांडणार आहे। बहुतेक धर्माच्या प्रेषितांनी, संतांनी आणि सुधारकांनी सहिष्णुतेचं, शांततेचं, समतेचं असे विचार दिलेले आहेत आणि या विचारावरतीच मानवतावाद रुजला जावा यासाठी विविध धर्मांची स्थापना झालेली आहे। खरं म्हणजे धर्म म्हटलं तर त्या प्रत्येक धर्मामध्ये एक अध्यात्म असतं, नैतिकता असते आणि एक स्वतःची ओळख असते, ज्याला मी स्पिरिच्युअलिटी म्हणू, मोरॅलिटी म्हणू आणि आयडेंटिटी म्हणू। आणि प्रत्येक धर्मामधली जी स्पिरिच्युअलिटी जी आहे ती माणसाला उन्नयन करणारी, त्यांच्या श्रद्धा समृद्ध करणारी आणि सज्जनतेप्रमाणे जगण्याची प्रेरणा देणारी ही स्पिरिच्युअलिटी असते। आणि मोरॅलिटी मध्ये सामाजिक व्यवहार, हे व्यवहार करत असताना परस्परांच्या बद्दल असणारा सद्भाव असेल, एकमेकांना सहकार्य असेल, सहिष्णुता असेल, हे सगळं जपत आपण कसे व्यवहार केले पाहिजे हे प्रत्येक धर्मग्रंथामधली एक शिकवण आहे। आणि मग त्या वेळेस मी इतरांच्या पेक्षा ओळखल्या जाण्यासाठी आमची प्रार्थना स्थळ थोडी वेगळी आहेत, आमची वेशभूषा वेगळी असते, भाषा पण काही प्रमाणात वेगळ्या असतात, परंपरा थोड्याफार वेगवेगळ्या असतात, हे विविधता सुद्धा असते। परंतु दुर्दैवाने आज अध्यात्म आणि नैतिकता हे धर्मातला जो महत्वाचा भाग आहे तो बाजूला पडतोय आणि आमची आयडेंटिटीज, आमच्या ओळखी याला प्राधान्य देण्यात येत आहेत आणि त्यातून कलह वाढत चाललेले आहेत। खरं म्हणजे सहिष्णुता हे मानवी जीवनाचं फार मोठं मूल्य आहे आणि असहिष्णुता हे आमच्यावरचं एक मोठं कलंक आहे। अलीकडच्या काळामध्ये आम्ही पाहतोय की ही असहिष्णुता कुठल्या टोकाला चाललेली आहे।
माणसाला मारता येतच. म्हणजे इस्लामचा जर आपण विचार केला तर इस्लाम हा शांततावादी धर्म म्हटला जातो, समतावादी धर्म म्हटला जातो. पण जगातले बहुतेक इस्लामिक देश जे आहेत ते अशांत आहेत. भारतामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर किती प्रकारची विषमता मुसलमानांच्या मध्येच आहे. आणि मग आम्ही धर्म तत्व सैद्धांतिक पद्धतीने सांगतो एक, आणि व्यवहारात मात्र आचरणात आणली जातात वेगळी. हे आम्ही कसं दूर करू? आणि जेव्हा आम्ही भारत हा जरी धर्मनिरपेक्ष असला देश म्हणून, राज्य म्हणून, शासन म्हणून, तर भारतातला 90% समाज हा धार्मिक आहे. मग समाज जर धार्मिक असेल तर या धर्मामध्ये सांगितलेली नैतिकता, सहिष्णुता ही बाजूला कशी पडल्या जाते? आणि मग हे उघड्या डोळ्यांनी धर्मवादी लोक पाहतात तरी कसं? ते रस्त्यावर काय येत नाही? हे आम्हाला मान्य नाही, हा आमचा धर्म नाहीये, हे अधर्म आहे, हे सांगण्याचं धाडस फार थोडे लोक करतायत. आणि मला वाटतं ही मोठी आपली शोकांतिका आहे. उद्या स्वातंत्र्याला 71 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि स्वातंत्र्यानंतरचा भारत कसा असेल याचं स्वप्न आम्ही भारतीय संविधानातून पाहतोय. भारतीय संविधानाने आम्हाला सांगितलंय की भारतात कशा प्रकारचा समाज असेल. आणि मला अतिशय दुःख होत आहे हे सांगताना की मागच्या आठवड्यात दिल्लीला भारतीय संविधानाला जाळण्याचा प्रयत्न झाला. म्हणजे जे भारतीय संविधान आहे सर्व धर्माला कवेत घेणारा आहे, धर्म स्वातंत्र्य त्याने दिलेलं आहे. आणि हे सगळं असताना आम्ही भारतीय संविधानाच्या प्रती इतका अवमानात्मक वागतो. काही विशिष्ट मानसिकता, साळू सर जे म्हणाल ते अगदी बरोबर आहे. 5-10% सुद्धा सर असे लोक नसतील की जे अशा प्रकारच्या उचापते करतायत, प्रोव्होकिंग, प्रक्षोभक वागणं करतायत, माथेपुरूपणा करतायत आणि डोकी भडकवण्याचं काम करतायत. त्याचा व्हावा तेवढा निषेध झालेला नाही हे सुद्धा माझ्या लक्षात येत आहे. आमच्याकडे समाज अधिक उन्नत व्हावा, प्रगत व्हावा, विवेकवादी व्हावा हे करणारे अनेक साधू आणि संत सुधारक होऊन गेले. कितीतरी सुधारकांच्या हत्या झाल्या. नरेंद्र दाभोळकर असतील, अलीकडच्या काळातले महात्मा गांधी असतील, कलबुर्गी असतील, गोविंदराव पानसरे असतील, पत्रकार अनेक आहेत. मुस्लिम समाजामध्ये गोवंश हत्येचा बहाणा करून मोहसिन शेखला मारण्यात आलं, अखलाकला मारण्यात आलं, जुनेदला मारण्यात आलं. आणि हे हाणामाऱ्या आणि संपवणं हे आमच्या असहिष्णुतेचं लक्षण आहे. आणि सहिष्णुते पुढील हे आमचे फार मोठे आव्हान आहे. काल परवा अनेक स्फोटकं पकडण्यात आली. कोणी तयार केलेली होती, कशासाठी तयार केलेली होती, त्याचा छडा लागला पाहिजे, समाजासमोर आले पाहिजे, टिपलं पाहिजे, बाजूला काढलं पाहिजे. आणि ही मानसिकता, ही प्रवृत्ती भारतामध्ये चालणार नाही हे दाखवून दिलं पाहिजे. आणि हा दहशतवाद मग जगातला असेल किंवा भारतातला असेल, हा मानवते पुढचं फार मोठं आव्हान आहे. आणि आम्ही हे मान्य करणार नाही, हा निर्धार आम्ही केला पाहिजे. खरं म्हणजे भारत हा बहुविविध देश आहे, विविधतेचा देश आहे. या विविधतेमध्ये काही प्रमाणामध्ये विसंगती, विषमता नांदत असेल, त्या विषमता बाजूला काढून विविधतेचा सन्मान करत आम्ही ही लोकशाही, जगातली फार मोठी लोकशाही आहे हे दाखवून देण्याचा ज्या पद्धतीने प्रयत्न यापूर्वी झालेला आहे तो अलीकडच्या काळात पुन्हा एका वेगळ्या आव्हानामध्ये आल्याचं आपल्याला दिसून येत आहे. आणि म्हणून खरं म्हणजे आता सूत्रसंचलन करत असताना विद्यार्थ्यांनी सांगितलं,
डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही दिल्लीला गेलो होतो. माननीय पंतप्रधानांनी आम्हाला बोलावलेलं होतं. तो जो विषय होता मुस्लिम महिलांना न्याय देण्याचा विषय होता. तोंडी एकतर्फी तलाकच्या विरोधामध्ये कायदा करण्याचा विषय होता. आणि हा कायदा कसा असला पाहिजे याचा मसुदा देण्यासाठी आम्ही माननीय पंतप्रधानांना भेटायला गेलो होतो. त्यांनी ते स्वीकारलं. पण त्यांनी आम्ही दिलेला जो मसुदा होता ते म्हणाले की आम्ही आहिस्ता आहिस्ता हळूहळू हे आणू, पण आता फक्त एकतर्फी तोंडी तलाकवरती तरी बंदी घालण्याचा आम्ही प्रयत्न करू. तेव्हा त्यांनी हे म्हणाले आम्हाला, हम तो चाहते हैं भारत के मुसलमानों के एक हाथ में संगणक हो और दूसरे हाथ में कुरान हो, असे त्यांचे विधान होते. त्यांना आम्ही असं म्हटलं कि आप जो कह रहे हैं उसे हम पूरी तरह से सहमत नहीं है. हम तो ये चाहते हैं कि भारत के मुसलमानों के एक हाथ में संगणक हो और दूसरे हाथ में संविधान हो. हे भारतीय संविधान काय आहे, पण दुर्दैवाने काही लोक, मुस्लिम समाजातले लोक आर्टिकल 25 ते 30, कलम 25 ते 30 हेच संविधान आहे असं मानत असतात. 25 ते 30 म्हणजे धर्म स्वातंत्र्य, अल्पसंख्याकांचे हक्क हेच संविधान आहे. पण याच्यामध्ये मूलभूत हक्क आहेत आणि आमच्याप्रमाणेच महिलांचे सुद्धा हक्क आहेत. मूलभूत कर्तव्यांचा भाग आहे. आणि हे जे मूलभूत कर्तव्य आहेत की ज्याच्यामध्ये सहिष्णुता हा एक मूलभूत कर्तव्य आहे. राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी आम्ही करणारे प्रयत्न हे पण आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन आम्ही कसा टिकवला पाहिजे आणि सुधारणावादी विचार पुढे कसा आणला पाहिजे, शोध वृत्ती कशी वाढवली पाहिजे, हे आमचे मूलभूत कर्तव्य आहे. पण आमचं विज्ञान काय सांगतोय, काय अलीकडच्या काळामध्ये कशा प्रकारच्या वैज्ञानिक गोष्टी पुढे येत आहेत. आमच्या गुजरात मधलेच एक मंत्री आहेत, ते असं म्हणाले, जगातला गाय हा एकमेव असा प्राणी आहे की जो कार्बन डायऑक्साईड घेतो आणि ऑक्सिजन सोडतो. हे विधान आहे. असं जर अवैज्ञानिक गोष्टी आमचे प्रतिनिधीच म्हणायला लागले तर भारतीय संविधानाला अपेक्षित असणारा हा सायंटिफिक टेम्परामेंटचा माणूस कधी निर्माण होणार. हे एकच गोष्ट सांगितले नाही. भारतामध्ये लोकसंख्या वाढ हा फार मोठा प्रश्न आहे. काही समाजातलं दारिद्र्य असेल, त्या समाजातल्या धर्मवादी लोकांच्या दिशाभूल करणाऱ्या अशा पद्धतीच्या गोष्टी असतील, विचार असतील. दारिद्र्य आणि धर्मांधता यामुळे काही प्रमाणामध्ये लोकसंख्या वाढती असेल, ते कमी होत चाललेली आहे. पण आम्ही जर सातत्याने असं म्हणायला लागलो की प्रत्येक हिंदूने 10 मुलांना किंवा 4 मुलांना जन्म द्यायलाच पाहिजे, तर हे आम्हाला परवडणार नाहीये, शोभणार नाहीये. आणि हे म्हणत असताना मला हे 100% खात्री आहे की भारतातल्या कुठल्या अशा 90% जे साळू सर म्हणाले, हिंदूंना सुद्धा हे पटणार नाहीये. पण त्यांच्या आम्ही प्रतिनिधी आहोत. अशा प्रकारचं भासवून जे विधानं केली जातात हे मला वाटतं फार दुर्दैव आहे. आमच्याकडे मुस्लिम समाजामध्ये सुद्धा ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डासारखे काही संघटना आहेत. MIM सारख्या काही जमातवादी राजकीय पक्षांची उभारणी मोठ्या प्रमाणात अलीकडच्या काळात होताना दिसते. विविध अशा पद्धती धर्मांध काही नेते आहेत. यांची भाषा सुद्धा ही त्यांची भाषा आहे, ती 90% मुसलमानांची भाषा नाही, हे सुद्धा आम्ही समजून घेतलं पाहिजे. ज्या पद्धतीने हिंदू समाजातले काही मुठभर आहेत, तसे मुस्लिम समाजामध्ये सुद्धा काही मुठभरच आहेत की वातावरणामध्ये एक प्रकारचं द्वेष विद्वेष पसरवून पोलरायझेशन करणं,
ध्रुवीकरण करणं, समाजाला वेटीस धरणं, मताचं राजकारण करणं हे वाढताना दिसतंय. आणि येत्या वर्षभरानंतर जेव्हा 19 निवडणुका येतील तेव्हा हे वातावरण अधिक गढूळ करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. हे गढूळ होणार नाही ही काळजी आम्ही घेतली पाहिजे. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या ज्या लोकांनी हुतात्म्य पत्करलेला आहे, त्याग केलेला आहे, जो विचार दिलेला आहे, तो संवर्धन करण्याचं काम हे आमचं आहे. आम्ही जर अशा वेळेस गप्प बसलो तर तो सुद्धा एक प्रकारचा अपराध ठरणार आहे. आणि मग आम्हाला सुद्धा क्लेश होतात. या तलाकच्या संदर्भामध्ये न्यायालय निर्णय देतो 22 ऑगस्टला, आणि 23 ऑगस्टला एक मौलानाच तलाक देतो आपल्या बायकोला. इथे न्यायालय असेल, संसद असेल, कायदा करत असताना मुस्लिम जमातवादी शक्ती असं म्हणते की बाह्य शक्तीला मुस्लिम कायद्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाहीये. आणि हे बाह्य शक्ती कोणाला म्हटलं गेलंय? संसदेला बाह्य शक्ती म्हटलेला आहे, सर्वोच्च न्यायालयाला बाह्य शक्ती म्हटलेला आहे. संविधानाला जर तुम्ही बाह्य शक्ती म्हणायला लागलात तर मग इथे तुम्हाला म्हटलं जाईलच ना, जा पाकिस्तानात म्हणून. मग तुम्हीच कारणीभूत होत आहेत. पण म्हणणारा हा आयव्हरी टॉवर मध्ये असतो, तो आपल्या उच्च स्थानात प्रोटेक्शन मध्ये असतो, त्याच्याकडे बॉडीगार्ड्स असतात, म्हणतो तो. आणि मार खाणारे मात्र हे जुनेद असतात, मोहसिन असतात, अखलाक असतात, सर्वसामान्य मुसलमान असतात. आणि म्हणून मुसलमानांच्या सुद्धा हे लक्षात यायला पाहिजे की आमची भाषा करणारे कोण आहेत. दुर्दैवाने भारतीय मुसलमानांना अल्लाला जे अपेक्षित आहे तेच त्यांना माहिती नाही आहे. आणि मग मुल्ला ज्या पद्धतीने त्यांना घेऊन जातो त्या दिशेने ते जात असतात. हे दुर्दैव आहे. आणि म्हणून खरं म्हणजे आजचा जो संदेश स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला स्वच्छंद यांनी, खरं स्वच्छंद या गटाचे म्हणावे तसे तेवढे आभार आणि त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद फार थोडे होतील. हे सगळी मंडळी स्वतःचे व्यवसाय आहे, नोकरी आहे, कारोबार आहे, हे सगळं सांभाळून समाजाला योग्य असा संदेश देण्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम घेत असतात. आणि या सगळ्या याच्यामध्ये कुठलाही अपेक्षा नाहीये, स्वार्थ नाहीये. आणि म्हणून हे स्वच्छंद आहे, आपल्या अंतःकरणातून आलेला आहे. मला वाटतं समाज, भारतातली ही जी विविधता आहे, बहुसांस्कृतिकता आहे. आज आपण आता आत्महत्या सुद्धा होत आहेत ना, माझ्या दृष्टीने ही सुद्धा एक प्रकारची असहिष्णुता आहे. स्वतःच्या प्रती असलेली ही असहिष्णुता आहे. हे टाळता आलं पाहिजे. वातावरण अधिक भयानक होत चाललेलं आहे. हवं त्या पद्धतीचा समाज निर्माण करणं आम्हाला शक्य होत नाहीये. पण आतापर्यंत मला असं वाटतं की या संतांनी आणि सुधारकांनी आपल्याला जिथपर्यंत आणलेलं आहे किमान तिथे तरी आपण थांबलं पाहिजे. आणि हे किमान आपण मागे तर घेऊन जात नाही ना, घड्याळाचे काटे उलटे तर आपण फिरवत नाही ना, याचा विचार केला पाहिजे. आपण सगळे सुज्ञ आहात, विचार करणारे आहात. खरं म्हणजे हा जो संदेश आहे, स्वच्छंदचे कलाकार भाषणांच्या पेक्षा गायनातून फार सुंदर देत असतात. आणि मला असं वाटतं आपल्याला सुद्धा आमचे भाषण ऐकण्यापेक्षा तुम्हाला त्यांच्या गायनातून मिळणारा संदेश अधिक हवा असणार आहे. इथे उपस्थित असणारे सर्व मान्यवर वक्ते आम्ही एका विचाराने प्रेरित झालेलो आहोत. भारताला, भारतीय संविधानाला अपेक्षित असणारा समाज निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी शपथ घेऊया. आमची प्रियांबल, आमची उद्देशिका, आमची प्रास्ताविका, त्यात दिलेली जी मूल्ये आहेत ती मूल्ये घेऊन आम्ही पुढे जाऊया. हा एकमेव संदेश आपण जर पाळला तर निश्चितच आपला हा जो समाज आहे तो अधिक सहिष्णू होईल, अधिक एकमेकाला मिसळणारा होईल. आणि जगाला आम्ही संदेश देऊ की खरी लोकशाही ही भारतात नांदते.
कारण जगामधला भारत हा एकमेव असा देश आहे की जिथे सर्व धर्मीय लोक राहतात आणि सर्व धर्मीयांना समानतेने सन्मानाने जगण्याचा अधिकार या संविधानाने दिलेला आहे. आणि म्हणून संविधानाचा सन्मान आणि भारतीयत्वाचा अभिमान बाळगणं हा आजच्या या काळातला संदेश आहे. आपण ज्या काही घटना असहिष्णुतेच्या घडतायत त्या घटना थोपवण्यासाठी आणि सहिष्णुता वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करूया. मला इथे बोलावून माझे विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद.